नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. रात्रीत काहीतरी गंमत म्हणून मी बाहेर निघालोय. तर आम्ही जातोय आता मामाकडे. तर मामाकडे जाऊन आपण थोडी एक गंमत करणार आहोत. ते मी तुम्हाला आता दाखवतो थोड्याच वेळात. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा काय गंमत आहेत. कारण की जर तुम्ही कोकणात आलात तर करताच किंवा कोणी ना कोणी करतच. आता मामाकडे पोचायला एक 5-10 मिनटं लागतील नॉर्मली. तर त्या 5-10 मिनटात पुढे काय करणार आहोत त्याची थोडी एक कल्पना देतो आणि ब्लॉग सुरू करतो. आपण मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली आता रात्र झाल्यामुळे आपल्याला घर नाही दिसणार, पण नक्की मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला नक्कीच घर दाखवेन. मामा रेडीच आहे. बाबा, मामी तुझ्या बाई उभं खाली. सगळ्यांना गोळा करतोय. तर बघू शकता घर एकदम म्हणजे एकदम असं जुन्या जमान्यातलं. आता हे घर तुम्हाला मेजरली या पिढीला तर कोणालाच मला वाटत नाही असं बघायला मिळेल. कारण आता जी घरं आहेत ती ऑलमोस्ट सगळी स्लॅब, नवीन कन्स्ट्रक्शन्स, सिमेंट कॉन्क्रीटची आहेत. पण हे बघा, हे जुनं घर, हे मातीचं घर आहे, मातीचं घर. तर आता आपण 2 मिनिटात निघू. तुम्हाला आयडिया तर आलीच असणार की आपण कुठे चाललोय. हो, तर आपण तिकडेच चाललोय. आपण चाललोय खेकडे पकडायला. पावसाचा सीझन आहे. पाऊस नॉर्मली थोडा थांबला आहे, पण येण्याची शक्यता आहे कधी. तर आता मी, मामा, बाबा आणि एक अजून मामा आहेत. असे आम्ही 5 जण मिळून, सॉरी, आम्ही 4 जण मिळून जातोय खेकडे पकडायला. सगळी तयारी तर केली आहे. एक गोणी घेतली आहे. टॉर्च आहेत. बघूया आता किती मिळतात. कारण लास्ट टाईम आता अ, 6 दिवसाआधी पण मामा गेला होता, पण तेव्हा खूप खेकडे मिळाले होते. तर आता बघूया आपलं किती नशीब चांगलं आहे. किती खेकडे मिळतात. तर चला. तर निघालोय आपण. पप्पा बॅटरी, तू दुसरी बॅटरी घेतली आहे ना ही वाली? का? का कोण? हा हा हा. मामी छत्रीच आहे का? ती दुसरी बॅटरी घेतली आहे ना? मी आता बसते. होय. चल येत आहे. तर एक छत्री पण घेतली सोबत शेवटी. गरज नव्हती, पण मामा आणि उगाच भिजण्यापेक्षा निघालो आता. जास्त लांब नाही जाणार आहोत. एक अंदाज 400-500 मीटरवरच आपल्याला मिळतीलच. हे बघा, हे आपल्या घराच्या समोरच ही एक शाळा आहे. तर ते आपल्याला लागतं. आता आपण इथे रिक्षा आपली उभी केली. आता इथून हा बघा दुसरा मामा पण आपल्याला जॉईन झाला आहे. तर आपण चौघं मिळून जाणार आहोत खेकडे पकडायला. आपण आता आलोय रेल्वे ट्रॅकवर. मामाच्या घराच्या समोरच एक 50-100 मीटरवरच रेल्वे ट्रॅक आहे. बघा, मामाचं घर जे आहे ते असं बघायला गेलात तर सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनच्या मधोमध आहे. ह्याच्यात मिळते पाणी खूप आहे. कडू पाणी आहे. चला गाईस, शोधूया आता खेकडे. पाणी ऍक्च्युली खूपच गढूळ झालंय, त्याच्यामुळे आता खेकडे मिळतील की नाही हा प्रश्न आहे. तरी बघूया, प्रयत्न करूया.
मामा उतरलाय पाण्यात पण खेकडे काय भेटणार नाहीत बिकॉज पाणी खूप गडून झालंय. आता आपण या एका देवळाकडे आलोय. गावली पुढे जाऊ हा जाऊया ना. तर अजूनपर्यंत तरी काहीच सापडलं नाहीये. काहीच म्हणजे काहीच. बघूया आता. ऑलमोस्ट 15-20 मिनटं झाली. आम्ही त्या वाळ्यातनं चालत चालत आलो पुढे, पण तिथे पण काय सापडलं नाही. आता बघू पुढे कुठे दिसतंय काय ते. सगळ्यांच्या कोंपण्यात फिरतोय आपण. बघा आता या घरातल्या बाउंड्रीतून इथून आलो आम्ही. आता परत ह्या घराच्या बाउंड्रीतून जातोय. म्हणजे गावच्या वाटा बघा कशा असतात. प्रत्येकाच्या गुमनातून वाटा आहेत. आणि लोक मुंबईला म्हणजे बोलतात ना एक स्क्वेअर फूटच्या जागेवरून भांडतात. बघितलं आपण किती श्रीमंत आहोत. कोकणवासी किती श्रीमंत आहेत. बघूया आपण आता ना दुसऱ्या ठिकाणी आलो. इथे बघूया काय भेटतंय का. हा मी येतो तुझ्या आता. अरे तुमच्याकडे बॅटरी आहे ना बाबा. आता इथून या वाळात उतरलोय. तर ह्या वाळात बघा काय मिळतंय का. मामा जिथपर्यंत पुढे पोचलाय तरी पण मी इथे कोणाकोणाच शोधतं की एकतरी मिळेल. ओपनिंग तर होईल ते पण नाही. इथे का मला बारक्या बारक्या दिसतं. बारक्या म्हणजे 2-3 बोटाच्या होत्या. ट्रेनमुळे ना आतमध्ये गेले ट्रेन येली ती टायमिंग बरोबर. ह्या इकडे पाणी पण बरोबर होतं. ह्या पाणी बरोबर फार दिवसात मागत नाही जो सांगतो. त्या दिवशी खरंच पुरत नव्हती. मी सोडून दे बारके बारके. फायनली गाईज एकदम बारकी आहे ना पण. बरी दाखव मामा. जरा खाली या. पहिली कोटी भेटली. पहिली सुरुवात झालेली आहे. आत्मा गेली त्या ह्याच्यात. हा या बिया दिल्या इकडच्या. चला बाबा ओपनिंग तर झाली. बाकीच्या बघूया आपल्या नशिबात किती आहे. भेटला. ट्रेन येते ते बघा. तर तुम्हाला दिसत असेल मी लाईट हे करतो. इथे कुडाळ स्टेशन आहे आणि या साईडला बघितलं तर सिंधुदुर्ग स्टेशन आहे. इथे सिंधुदुर्ग,
इथे कुठं आहे बघा. एवढी मोठी पिशवी घेतली आणि पिशवीमध्ये एक कुर्ली आहे, म्हणजे एक खेकडा आहे. तर एका दुसऱ्या प्लेसवर जाऊया. हा बॅकी घ्यायचं. एक मिनिट हा. दुसरा भेटला. पळता फोडून काढी. अभी मजा आएगा ना भिड़ो. भेटला. असं भेटलं महिला फांगडा. गाडा ते घात नव्हतं. चिरा काढू. डेंगा सोडला. पाणी कधी खालचं उतरलं ना. ठीक आहे, एवढं नाही. तिसरा भेटला. तिसरा भेटला. थोडीशी आहे पण मी तू गेलात नाही. कुठे गेला? समोर खाली आहे. मला दिसत नाही. अरे हबूक खाली हबूक. भेटला. तू तिकडे पुढे बघायचं का वरच्या साईडला? हो. थांब रे का 2 मिनिटं. इकडे आहेत. आहे ना काय रुततोय बोलणे. मामा बघ. पळतोय पायाला. अबे इथे कुठेतरी आहे. थांब. हवा. म्हटलं काही दिसतं. ते धरल्या. चढला. काढता काय हे फोडून. परत पाणी कडे जायला. भेटला. हात सुटले की नाही. काय भेटलंय बघा. शोधायला काय आलं होतं आणि भेटलंय काय. हे काय करता येत आहे? नको. गाईस आपल्याला भेटलाय कासव आणि आपण आता हा घेऊन जातोय. आपण आता याला विहिरीत सोडणार आहोत. जास्त नाही आपल्याला. विहिरीत 4-5 इकडे सोडायचं. पाणी स्वच्छ करेल बाकी काय नाही. सांगायचं ना सोडला म्हणजे नाही इथून जाईल ना. फायनली आपण परत आलोय. तिकडे जायला पाहिजे होतं मामा. काय आहे उपयोग ना. किती असं घे नाही. हे कसं टाकाने आली नुसतं. सॉरी थोडासा अँगल चेंज झाला होता बिकॉज हातात कासवही होता, बॅटरी होती, त्याच्यामुळे नीट पकडता नाही आला.
बॅटरी पण लो झाली. पॉइंटवर आली. बंद करूया आणि आपण आपल्या घरी जाऊया. बघूया किती काय भेटलंय. दोन, तीन, चार, पाच भेटलेत. पाच भेटलेत. पाच मीडियम साईज आहेत. नेटवर्कच नाही, त्याचा पण नेटवर्क नाही. निघतो आता इथून मामाच्या घरातून. चल मामा. चल ये लवकर जा. हो. किती वाजता? 5-6 वाजता निघू अंदाज. आरामात निघा. हो हो. नो प्रॉब्लेम. प्रॉपर विजिबल होत नसेल पण रस्त्यावरती खूप फॉग आहे. आलो फायनली घरी. खूप पाऊस होत्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं. पिशवी इथे ठेवली आहे. आता याच्यात जास्त नाही आहेत. 5च कुर्ले आहेत. 5च मिळाले. तर ही आपली आजी आहे. आता हे बघा आपली आजी. बघा हीच. तर काढूया आता एक एक करून. तुम्हाला दाखवतो आता किती मोठी साईज आहे ती. जास्त नाही आहेत. मीडियम साईजच्याच भेटल्यात आपल्या सगळ्या. हे बघा दाखवतो. पका नको वत नाही मग भुतूर काढ बघा बाडल्यात वताने काढ. विचार आंब्यावर पाणी वत भुतूर नाही तर पळण बाहेर जाते. तांब्यावर पाणी वत बाडले तिकडे जाय हनीला बसलेल्यांचा माहिती नव्हता. आमचं बाई काय धरू नाही काय काढू नाही. थोडं झाडून घेऊया आणि वाहतूक करलेलं आहे फुलायचं. हे कधी वाटल्या वत म्हणून काही काहींचे पाय राहिलेत थोडे. काढलं गावले कापू काय धरू पडल्या मोठे तुका नाही ठरेल जमायचे मोठे होते. हात काढ मग तो फोटो काढ ना झाले हो. हात काढ बघा कसं बोट केल्यावरती बघायला लागेल तो. बघा वरती करतोय बघा. सेल्फ डिफेन्स. हे बघा याने ह्याला पकडलाय. त्याला घर आणि त्यांचे बोल चिमट्या हे बघा हे तो डेंगू बोल गावात. किती मोठा डेंगा आहे बघा. इकडे डेंगू बोल हा बघा किती मोठा डेंगा आहे. हा बघा उलटा मला डेंगा मारा येतो बघा. आपण याचा डेंगा मोडू. बोट फोडून टाकेल झाकल्यानंतर. मोड टाकतो. तरी आयुष्यात तर काम हे केलं नाही तरी पण बघूया ट्राय तर करतोय. पटकन मोड ना हसून मोड हसून. हा बघा किती मोठा डेंगा आहे. आता त्यांचं कसे कसे झराने काय ते ठेव पाण्यात ह्याच्यात टाकू काय? नको ते सरच ठेव.
आता डेंगे मोड होते डेंगे मोड आता का दपकून धर दोन हाताने दपकून धर ना दोन हातीने दपकून धर दोन डेंगे दोन हातीने धरू का माका भीती वाटत डेंगे मोड पटकन ते मोड आधी थांब 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 असं दोन डेंगे मोड आहे तसे मोड हे दोन हातीत धर आहे तसे मोड हातीत धरण्याचं रक्त काढल्याशिवाय सोडतं ना अशी हातात धर. पकड पकड धर आता धर. हा हे मुठ्या एक मिनिट हा बघा धर दोन हातीने दोन डेंगे धर हाती त्यात चावत सोडूची नाही अगे थांब पकडतोय तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल तर हा आहे आपला मुठ्या हा बारक्या मुठा आहे आणि आतमध्ये दुसरा मोठा मुठ्या आहे तो पाय करूया आपण काय ताकद आहे बघा हा. लावलं नाही, काहीतरी लागला चावता पण काय तोंड तर चला मी हे साफ करून घेतो आणि दाखवतो पुढची स्टेप काय आहे. ओके हे साफ करतो आणि तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो काय आहे. तर चला भेटूया नाही ठीक आहे थांबा नाही चालू ठेवा तुम्ही मी आहे थोडं तुम्हाला गाईड करतो की कसं साफ करायचं आणि मी पण आताच शिकलोय बाबांकडनं ते बघा ही फ्रंट साईड असते आणि ही कुर्ल्याची बॅक साईड तर आता मला जसं गाईड केलंय त्याच्याप्रमाणे दाखवतो हे इथे आतमध्ये नख घालून हे काढलं हे आपण फेकून देतो आता तुम्हाला ही बॉडी आणि हे शेल त्यामध्ये असं बोट टाकून थोडासा गॅप निर्माण करायचा म्हणजे ही वरची जी बॉडी असते ती तुम्हाला वेगळी होते ही अशी वेगळी झाली हा पोर्शन असतो तो आपण पूर्ण टाकून देतो आणि हा पोर्शन आपण साफ करतो तर मी एकत्र साफ करणार आहे त्याच्यामुळे हे जरा साईडला ठेवतो असे मी सगळे करून घेतो आणि तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो तर आपली ही बॉडी जी आहे ही काढून झाली आहे आता हे जे डेंगे असतात ना हे आपण असेच ठेवायचे 2 3 हे चांगले फक्त धुवून घ्यायचे कारण याच्यामध्ये माती असते ना त्यामुळे हे चांगले धुवून घ्यायचे ओके हे आपण धुवून घेतले आणि हे जे राहिलेले पाय असतात अजून एक आहे हे जे राहिलेले खेकड्याचे पाय असतात ह्याची आपण मिक्सरला लावून एकदम पेस्ट करायची आणि त्याचा रस घालून घ्यायचा कारण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कॅल्शियम असतं आणि त्या डांग्यांमध्ये पण चांगल्या प्रकारे कॅल्शियम असतं तर हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं तर हे आपण धुवून फक्त घेऊया तर बघा आपण ना एकदम हे नीट क्लीन करून घेतलंय आता हे आपण जे बोललोय तुम्हाला हे छोटे डांगे आहेत ते आता आपण मिक्सरला लावणार आहोत यात आता माझी आई मला मदत करेल हे मिक्सरला लावून एकदम बारीक करून घ्यायचे थोडंसं पाणी ऍड करायचं याच्यामध्ये
हे बारीक करून घेतलं. हे वाटण केलंय, कांदा खोबरं भाजून. असं आपण एकदम याचा म्हणजे गाळून पेस्ट टाईप नाहीये, घ्यायचं. नाही, हे फक्त गाळून आपण घ्यायचं ते. गाळायचं आहे कारण आता तो रस. रस असणार तो. रस घ्यायचा. आणि ऑलरेडी आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय. आता ते फोडणीला घालणार. हा थोडा कांदा कापलाय वेगळा सेपरेट. आता हे फोडणी द्यायची पहिला. तेल टाकलं की फोडणी टाकायची. तेल टाकून नाही बोला. पातेलं थोडस तापल्यावरती त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. अजून टाकायचं आहे हा थोडंसं किती टाकून कांदा भाजायला पाहिजे. बस बस. आपण थोडं तेल ऍड केलं. तेल थोडं गरम होऊ द्या. हे आपण एक गाळणी घेतली आहे. त्याच्यातून आपण चांगलं तो जो रस आहे फक्त तो गाळून घेणार आहोत. बिकॉज जी खेकड्याची जी टेस्ट असते ना ती जास्त नॅचरल असते त्याच्या पायांमध्ये. मग आपण तो रस आपण घेणार आहोत तो आपण लास्टला आपण मिक्स करतो ना. आधी पहिली फोडणी द्यायची कांदा घालून. चांगलं आपण गाळून घेतलं टाकून द्यायचं. आणि ते बाकीचे जे आहे ते आपण टाकून डब्यामध्ये टाकून द्यायचं. लसूण पेस्ट टाकलं जरा. हा हळद आणि मसाला. कांदा भाजलाय. आता थोडं आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ते ऍड करणार आहोत. थोडं मिक्स करून घेऊया. कारण ती चांगल्या प्रकारे भाजली गेली पाहिजे म्हणून त्याची टेस्ट लागली पाहिजे त्याची. आणि आपण थोडीशी हळद. थोडी हळद ऍड करूया. घरचा हा मसाला. आमचा घरचा जो ओरिजिनल मालवणी मसाला असतो हा आम्ही स्वतः बनवतो. हा आपला मसाला टाकला तिथे. 2 चमचे. 2 चमचे मसाला टाकला. आणि ते पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आता आपण वाटण केलं होतं ते आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं. टाकू सगळं काय नको ना, थोडेच आहेत ना. आता हे वाटण आम्ही ऑलमोस्ट जे आहे ते 8 एक खेकड्यांसाठी वापरतो. पण आता खेकडे कमी आहेत 5 होते म्हणून जरा कमी वापरले. आता हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं. आत्ताच वाटप टाकल्यावरच घमघमाट झालाय.
कारण ते मालवणी मसाल्याचा सुगंध येतोय पूर्ण. त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं. हे आपण पाणी गाळलेलं होतं ते आता टाकूया. आम्ही गॅस फास्टच ठेवलाय त्यामुळे हे लगेच शिजलंय. आता हे जे पाणी आपण गाळून काढलं होतं ते ऍड केलं. आता ही एकदम म्हणजे अप्रतिम चव व्हायला येईल. आता हे शिजलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकू आपण. आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आता. एकदम नीट मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स प्रॉपर झाल्यावरती थोडंसं उकळा येऊ द्यायचा आणि आता जे राहिलेले अवशेष आहेत खेकड्याचे ते आपण टाकणार लगेच, मग शिजेपर्यंत वेळ लागणार. कारण हे आता कसं एकत्र टाकले शिजायला पाहिजे. कारण प्रॉपर शिजले पाहिजे म्हणून. आता हे आपण किती वेळ ठेवायचे असेच? 5 मिनिटं 10 मिनिटं 5 उकळायला पाहिजे चांगली. मिनिटं हाय फ्लेमवर आपण ठेवूया. प्रॉपर उकडले पाहिजेत त्याच्यासाठी. तर बघूया किती झालंय. हा चांगलं ऑलमोस्ट शिजलंच आहे. आपण थोडंसं पाणी आटवूया जेणेकरून ते अजून चांगलं शिजेल. एकदम चांगलं शिजलं आहे तरी पण आपण अजून एक ग्लास त्याच्यामध्ये ऍड करूया आणि थोडंसं हे ढवळून घेऊया. कारण कसं आहे की जे आपण वाटप वगैरे टाकलंय ते खालती बसतं म्हणून ते आपण अजून थोडंसं शिजवून घेऊया. बघा तो टांगा बघा किती मोठा आहे. परत आपण ठेवून देऊ जेणेकरून ते लवकर उकळेल. चला तर मित्रांनो आता हे ऑलमोस्ट पूर्ण शिजलं आहे. आपण ढवळून बघूया. हा 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 काय घमघमाट सुटलाय. तर आता आपली खेकड्याची रेसिपी बनवून रेडी झाली आहे. तर मी त्याचा आस्वाद घेतोय. तुम्ही कधी घेताय? तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट ब्लॉग. मी आता 2 ते 3 दिवसात परत एक नवीन ब्लॉग अपलोड करणार आहे. समजेलच कोणता असेल तो. तर चला भेटूया लवकरच. बाय बाय.